निकाल आज लागतोय। निकालाचं वाचन काही वेळापूर्वी सुरू झालेलं आहे आणि फैसला कोणत्याही क्षणी आता येऊ शकतो। वासनेसाठी केलेलं कृत्य हे मृत्यूदंडाला पात्र असं न्यायाधीशांनी म्हटलेलं आहे। कोर्टाकडून निरीक्षण नोंदवलं सध्या जात आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। आरोपी मृत्यूदंडाच्या शिक्षेला पात्र असल्याचं न्यायाधीशांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि वासनेसाठी केलेलं कृत्य हे मृत्यूदंडाला पात्र असल्याचं न्यायाधीशांनी म्हटलेलं आहे। कोर्टाकडून निरीक्षण नोंदवलं जात आहे। निकालाचं वाचन केलं जात असताना कोर्टाकडून पंजाब त्याच्यानंतर महाराष्ट्रामधल्या निकालांचा दाखला या ठिकाणी दिला जातोय। निर्भया प्रकरणाचा दाखला देखील या ठिकाणी दिला गेलेला आहे आणि सरकारी वकिलांकडून युक्तिवादामध्ये 12 केसेसचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। न्यायाधीशांनी निकालाचं वाचन करत असताना स्पष्ट केलेलं आहे की अशा गुन्ह्यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे आणि वय हा एकच मुद्दा आरोपीच्या बाजूने आहे, मात्र सर्व पुरावे आरोपीच्या विरोधात असल्याचं न्यायाधीशांनी म्हटलेलं आहे। 16 दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे असं न्यायाधीशांनी या निकाल वाचनाच्या वेळेला म्हटलेलं आहे। 55 साक्षीदारांचा जबाब या ठिकाणी नोंदवण्यात आलेला आहे। या केसमध्ये या घटनेला दुर्मिळातली दुर्मिळ घटना बोललं पाहिजे असं न्यायाधीशांनी म्हटलेलं आहे। रेअरेस्ट ऑफ द रेअर केस बच्चन सिंग प्रकरणामध्ये मृत्यूदंडाची शिक्षा दिलेली होती असं न्यायाधीशांनी म्हटलंय आणि आरोपी मृत्यूदंडाच्या शिक्षेला पात्र असल्याचं या ठिकाणी न्यायाधीशांनी म्हटलेलं आहे। वासनेसाठी केलेलं हे कृत्य हे मृत्यूदंडाला पात्र असल्याचं न्यायाधीशांनी म्हटलेलं आहे। कोर्टाकडून निरीक्षण नोंदवलं जात आहे। कोणत्याही क्षणी आता फैसला येऊ शकतो। आरोपी मृत्यूदंडाच्या शिक्षेला पात्र असल्याचं न्यायाधीशांनी म्हटलेलं आहे। स्वतःची वासना शमवण्यासाठी आरोपीने कृत्य केलं। वासनेसाठी केलेलं हे कृत्य मृत्यूदंडाला पात्र आहे। या केसमध्ये सबळ पुरावे गोळा करण्यात आलेले आहेत असं न्यायाधीशांनी म्हटलेलं आहे। 16 दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलंय असं न्यायाधीशांनी म्हटलेलं आहे। हे सर्व प्रकरण नसरापूरच्या घटनेशी साधर्म्य साधणारे दाखले ज्या घटनांसंदर्भातले निकालांसंदर्भातले देण्यात आलेले आहेत त्या संदर्भात न्यायाधीशांनी स्पष्ट केलेलं आहे। शिक्षेपासून वाचण्यासाठी आरोपीकडे कुठलाही पुरावा नाही असं न्यायाधीशांनी म्हटलेलं आहे। नसरापूर प्रकरणामध्ये कोर्ट आपला फैसला सुनावणार आहे। अपडेट्स जे आहे ते आपण TV9 मराठीवर पाहताय। शिक्षेपासून वाचण्यासाठी आरोपीकडे कुठलाही पुरावा नाही असं न्यायाधीशांनी म्हटलं आणि आरोपी मृत्यूदंडाच्या शिक्षेला पात्र असल्याचं न्यायाधीशांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि वासनेसाठी केलेलं कृत्य हे मृत्यूदंडाला पात्र आहे। शिक्षेपासून वाचवण्यासाठी आरोपीकडे कुठलाही पुरावा नाही। न्यायाधीशांकडून शंकर खाडे केसचा दाखला या ठिकाणी देण्यात आलेला आहे। शिक्षेपासून वाचण्यासाठी आरोपीकडे कुठलाही पुरावा नाही असं न्यायाधीशांनी म्हटलेलं आहे। न्यायाधीशांकडून शंकर खाडे केसचा दाखला देण्यात आलेला आहे। पंजाब आणि महाराष्ट्रामधल्या निकालांचा दाखला देखील न्यायाधीशांकडून यावेळेला देण्यात आलेला आहे। अपडेट्स जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे आमच्या सोबत आहेत। योगेश, देशभरातील मृत्यूदंड शिक्षा सुनावण्यात आलेल्या घटनांचे प्रकरणांचे दाखले हे न्यायाधीशांनी कोर्टापुढे वाचून दाखवलेले आहेत। यामध्ये निर्भया केसचा देखील समावेश आहे, खातुआ केसचा देखील समावेश या 12 प्रकरणांमध्ये आहे आणि महाराष्ट्र पंजाबमधल्या ज्या काही अशा घटना घडलेल्या आहेत, ज्या घटनांमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे, त्या घटनांचे दाखले हे न्यायाधीशांनी वाचून दाखवलेले आहेत आणि त्यामुळे या आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। यामध्ये या आरोपीच्या विरोधात सर्व पुरावे आहेत। फक्त वयाचा मुद्दा या आरोपीच्या बाजूने आहे, कारण या आरोपीचं वय 65 वर्ष आहे आणि तोच मुद्दा सातत्याने या आरोपीकडून पुढे केला जात आहे। मात्र तो मुद्दा देखील न्यायाधीशाने मागच्या वेळी जी सुनावणी पार पडली त्या सुनावणीवेळी फेटाळून लावलेला आहे, कारण आरोपीचं वय जरी 65 वर्ष असलं तरी देखील आरोपी हा मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम आहे। त्यामुळे हा वयाचा मुद्दा या सगळ्या प्रकरणामध्ये असू शकत नाही असं देखील निरीक्षण न्यायाधीशांनी यापूर्वीच मांडलेलं आहे आणि त्यामुळे या आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी असा एक अशी मागणी जी आहे सरकारी वकील अजय मिसार आणि चिमुरडीच्या कुटुंबियांकडून कोर्टापुढे करण्यात आलेली आहे आणि आज या सगळ्या घटनांमध्ये आता नेमकं कोर्ट काय निकाल देणार हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र एकूण ज्या पद्धतीने या आरोपीने या चिमुरडीवरती अत्याचार केलेला आहे, ज्यामध्ये जी कलमं लावलेली आहेत, अर्थात बलात्कार, अपहरण, पॉक्सो अशा पद्धतीची वेगवेगळी जी काही कलमं आहेत ती या आरोपीच्या विरोधात लावण्यात आलेली आहेत। आरोपीच्या विरोधात भक्कम असे पुरावे देखील कोर्टापुढे पुणे
पोलिसांनी मांडलेला आहे। अवघ्या 55 दिवसात ही केस उभी राहिलेली आहे, अर्थात कोर्टात स्टँड झालेली आहे। कारण 16 दिवसात पुणे ग्रामीण पोलिसांनी चार्जशीट कोर्टात दाखल केलं आणि त्यानंतर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या केसची सुनावणी ही रोज सुरू करण्यात आली होती आणि अवघ्या जवळपास 55 दिवसामध्ये हा निकाल आता समोर येतोय। काही वेळापूर्वी जी काही ॲडव्होकेट मिलिंद पवार यांनी जी काही प्रतिक्रिया दिलेली आहे, ऐतिहासिक असा हा निर्णय असणार आहे। आज जो काही निकाल येईल तो ऐतिहासिक असणार आहे, कारण या पुढच्या काळात देखील याच निकालाचे दाखले हे देशभरात देण्याची शक्यता आहे। कारण ज्या पद्धतीने एकूण ही जी घटना घडलेली आहे, ज्यामध्ये 3.5 वर्षाच्या चिमुरडीवरती लैंगिक अत्याचार आणि तिचा खून करण्यात आलेला आहे आणि ज्या पद्धतीने संपूर्ण प्रकरण घडलेलं आहे, ज्या क्रूरतेचा कळस या आरोपीने गाठलेला आहे आणि त्यामुळे या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशा पद्धतीची मागणी ही सर्व स्तरातून पुढे येत आहे आणि वकिलांनी देखील तीच मागणी केलेली आहे आणि त्यामुळे आज कोर्ट नेमका काय निकाल देतं हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। जे काही 12 घटनांचे दाखले देण्यात आलेले आहेत, त्या प्रत्येक केसमध्ये एकूण आरोपींना फाशीची शिक्षा झालेली आहे। खातुआमधल्या 8 वर्षीय चिमुरडीवरती अशाच पद्धतीने तिचा जीव घेण्यात आलेला आहे, तिच्यावरती देखील अशाच पद्धतीने अत्याचार केलेले आहेत आणि त्यानंतर त्या केसमधल्या आरोपीला देखील फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। अशा पद्धतीचे सर्व जे दाखले आहेत ते कोर्टाने या संपूर्ण निकाल वाचनात मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळते। दुर्मिळातील दुर्मिळ अशी ही घटना आहे असं निरीक्षण देखील न्यायाधीशांनी मांडलेलं आहे। कारण रेअरेस्ट ऑफ रेअर